चला मंडळी, आज आपण करणार आहोत खानदेशी पद्धतीची घोटलेल्या वांग्याची भाजी। सगळ्यात आधी आपण भाजीसाठी वाटण तयार करूया। त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, एक छोटासा आल्याचा तुकडा, 7 ते 8 हिरव्या कंच तिखट मिरच्या आणि मूठभर ताजी हिरवी कोथिंबीर। पाणी न घालता याचं वाटण तयार करूया। भाजीसाठी मी अर्धा किलो हिरवीगार ताजी वांगी घेतलेली आहेत। तुम्हाला जर अशी हिरवीगार खानदेशी वांगी मिळाली नाहीत तर काटेरी वांगी घेतलीत तरीही चालेल। वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। या अर्धा किलो वांग्यांची भाजी 4 लोकांना व्यवस्थित पुरेल। वांगी मिठाच्या पाण्यातून स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहेत। हे बघा, अशी हिरव्यात गार देठाची वांगी असतात ती ताजी असतात। काटेरी, भरताची किंवा कुठलीही वांगी घेताना असा हिरवागार देठ असेल तरच ती वांगी घ्या। वांग्याचा देठ आणि हे वरचं साल काढून वांग्याच्या फोडी करून घेऊया। ही हिरवी वांगी असतात ना, यांना बिया फारच कमी असतात। हे बघा किती सुरेख कोवळं वांग आहे। आता हे आपण असं ओबडधोबड चिरून घेऊया। वांगी खूप आधी चिरून न ठेवता भाजी फोडणीला घालायच्या वेळेसच चिरली तर ती पाण्यात घालावी लागत नाही। खूप आधी वांगी चिरायची आणि मग ती काळी पडू नये म्हणून पाण्यात घालायची, ही गोष्ट मला अजिबात आवडत नाही। त्या फेकलेल्या पाण्यातून वांग्याची चव आणि सत्व निघून जातात असं मला वाटतं। सगळी वांगी चिरून झालेली आहेत। आता आपण भाजी फोडणीला घालूया। त्यासाठी इथं मी स्टीलच्या कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलंय। कुकरमध्ये ही भाजी 10 मिनिटाच्या आत होत असल्यामुळे गॅसची बरीच बचत होते। फोडणीसाठी अर्धा टीस्पून मोहरी आणि 1 टीस्पून जिरं चांगलं तडतडून घ्यायचंय। अर्धा टीस्पून हिंग आणि पाव टीस्पून हळद घालून खमंग चुरचुरीत फोडणी तयार केलेली आहे। यानंतर फोडणीत तयार करून ठेवलेला हिरवा ठेचा घालून 2 मिनिटं मंद आचेवर परतून घेऊया। हा ठेचा तेलात परतताना असा काही खमंग सुगंध घरभर दरवळतो ना की असं वाटतं लगेच पान मांडून जेवायला बसावं। आता यात वांग्याच्या फोडी घालून मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया। तुम्हाला आता वाटत असेल कुकर किती भरलाय, पण जेव्हा शिट्ट्या होऊन भाजी शिजते तेव्हा तो निम्म्याने खाली येतो। सगळ्या वांग्याच्या फोडींना मसाला छान लागलेला आहे। आता यात घालूया 1 टीस्पून मीठ आणि अर्धी वाटी पाणी। पाणी मी मिक्सरमध्ये आपण जो ठेचा तयार करून घेतला होता ना त्यातूनच खंगाळून घेतलंय। आता इथं सगळ्यात महत्त्वाची टिप शेअर करते। भाजीत अर्धी वाटीपेक्षा जास्त पाणी घालू नका, कारण वांग्यात आपण मीठ मसाले घातलेले आहेत, त्यासोबत वांग्याचं अंगचं पाणी सुद्धा सुटतं। वांग्याचा तो अंगरस आणि अर्धी वाटी पाण्यात वांग व्यवस्थित शिजतं, पण त्यापेक्षा जास्त पाणी घातलं तर वांगी पाण्यावर तरंगायला लागतात आणि मग ती आपल्याला घोटता येत नाहीत। शिवाय खूप जास्त पाण्यात वांगी शिजवली तर भाजी फारच पचपचित लागते। आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या करूया। 3 शिट्ट्या होऊन कुकरचं प्रेशर निवलंय आणि आता आपण झाकणही उघडलंय। हे बघा, मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। भाजी किती छान शिजलेली आहे। पाण्यात वांग्याच्या फोडी तरंगत नाहीयेत आणि त्यामुळे ह्या आपल्याला अशा छान मॅश करता येत आहेत। आता रवीने ही भाजी मस्तपैकी घोटून घेऊया। तुमच्याकडे रवी नसेल तर पावभाजी मॅशरने किंवा जो डाव असतो त्याच्या मागच्या बाजूने घोटून घेतली तरीही चालेल। ही भाजी अशा पद्धतीने घोटून घेतात, म्हणूनच याला घोटलेल्या वांग्याची भाजी म्हणतात। भाजी थोडी घट्ट वाटली म्हणून मी अर्धी वाटी पाणी घातलंय आणि आता परत घोटून घेतेय। भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण शिजल्यानंतर ऍडजस्ट करा, पण भाजी शिजवताना फक्त अर्धी वाटी पाणी घालायचंय, हे मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते। ही अशी मस्त घोटून घेतलेली भाजी आता परत गॅसवर ठेवूया। मंद आचेवर भाजी एकदा गरम झाली की त्यात घालूया अर्ध्या लिंबाचा रस आणि भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर। तुमच्या लक्षात आलंय का, यात आपण ना ओलं खोबरं घातलंय, ना सुकं खोबरं, ना शेंगदाण्याचं कूट किंवा अगदी गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, साठवणीचा मसाला किंवा गरम मसाला सुद्धा घातलेला नाहीये। फक्त वांगी, हिरवा ठेचा आणि तेल मीठ एवढ्याशा जिनसांवर आणि अगदी 10 मिनिटाच्या आत अतिशय चविष्ट भाजी तयार होते। पुरी, पोळी, भाकरी, फुलके आणि अगदी वरण भाताबरोबर सुद्धा ही भाजी खूप छान लागते। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर त्याला भरपूर लाईक करा। व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।